त्यानंतर एक मोठी बातमी ती म्हणजे शरद पवार यांचा पुढच्या 4 दिवसांचा दौरा हा रद्द झालेला आहे। सूत्रांनी ही माहिती दिली। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार पुढील 4 दिवस आराम करणार आहे। सततची धावपळ टाळण्याचा सल्ला शरद पवार यांना डॉक्टरांनी दिलाय। सध्या घसा आणि सर्दी पडसे त्रास आहे, त्यामुळे शरद पवार हे घरीच आराम करणार आहे। शरद पवार सध्या पुण्यात आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली। अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, खरं तर आपण पाहतोय शरद पवार यांचा दौरा अचानक रद्द झाला, काय अपडेट या संदर्भात आणि त्यांच्या प्रकृती संदर्भात देखील? आपण बघतो की खरं तर काल कोल्हापूरला शरद पवार होते आणि त्यानंतर त्यांचा कराडचा दौरा होता, पण सततची जी धावपळ होते आणि त्याचबरोबर मुंबई, पुणे आणि दिल्ली अशा पद्धतीचा त्यांचा दौरा सातत्यानं होत असतो आणि सध्या जी वातावरण आहे त्यामुळे त्यांना काही प्रमाणात त्रास होताना दिसत आहे, घशाचा त्रास होताना दिसत आहे। त्यामुळे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे। त्यामुळे ते आता सध्या पुण्यात आहेत आणि पुण्यातल्या घरी ते आराम करण्याची शक्यता अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। धन्यवाद सुनील दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय आता शरद पवार यांचा हा जो दौरा आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला सुद्धा देण्यात आलेला आहे।